तर मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची बातमी उच्च शिक्षण बद्दल. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा विचार सरकार करत असून त्याबाबत शुक्रवारी म्हणजे आजच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे ही न्यूज कालची आहे, मला ती आत्ताच मिळाली म्हणून मी परत एकदा ही टाकतोय. ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे त्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजनासोबतच मुलींना शिक्षण मोफत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती आहे. तर मित्रांनो, आज जे काही निर्णय झाला असेल त्यादेखील मी तुम्हाला अपडेट देणारच आहे, परंतु सध्या ही न्यूज आपण बघूया. उच्च शिक्षण सोबतच व्यावसायिक शिक्षण ही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील मुलींना येत्या जूनपासून, म्हणजे या जूनपासून असं त्यांचं म्हणणं असेल, येत्या जूनपासून मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती. म्हणजे या जूनपासूनच ही योजना तुम्हाला मिळणार होती, पण नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यानंतरही त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याचं समोर आलं. त्यावेळेस काय झालं मग? रोहिणी खडसेंचा सवाल होता. चंद्रकांत पाटीलांची ग्वाही बघू काय आहे तो. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला, तर आता राष्ट्रवादीचे 2 गट झालेले तुम्हाला माहिती आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यावरून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. मुलींना मोफत शिक्षणाचं दिलेलं वचन कधी पूर्ण करणार असा सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला होता. याच शैक्षणिक वर्षात मुलींना मोफत प्रवेश द्या अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक लागली, त्यामुळे यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता अधिवेशनामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या भरमसाठ फीमुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते किंवा शाळा सोडावी लागते. परभणीमध्ये गेल्या वर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं ही यातील अट आहे. हे लक्षात ठेवा की 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. तर ही खूपच आनंदाची बातमी आहे. या वर्षापासून जे आहे तुम्हाला ही योजना मिळणार आहे. तर निश्चिंत राहा, लवकरच याबद्दल GR निघणार आहे आणि लवकरच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.